अजब रमा राघवची जोडी। रमा, अगं हे काय करतेस? आणि हे सगळे पेपर्स असे का उडवलेस? बेब्स, तू माझं चॅलेंज विसरलीस का? त्याने मला पूजेच्या दिवशी त्याच्या पाया पडायला लावलं, हे विसरले नाहीये मी या राघवला माझ्या पायाला हात लावायला लावणारच। तुमचे फोन्स आणि कॅमेराज रेडी ठेवा गर्ल्स, द गेम हॅज जस्ट बिगन। सरक। ठीक आहे, सगळे डिटेल्स एकदा क्रॉस चेक कर आणि काही असेल तर कळव मला। अरे पेपर्स कसे उडाले? वाराने उडाले असावे बहुतेक। तोंड उघडलं करायचं नाही ना, अजून काय बोलला नाही, पण आता त्याच्या कानपटीवर बंदूक ठेवतो ना। तरीही तो बोलला नाही तर गोळी घाल त्याला। मंदारला नडायचं नाही हे त्याला कळलंच पाहिजे। ए बोल, चल, ऐकलंस ना? आता मुकाट्याने ना सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायची, नाहीतर तुझा इथंच गेम वाजवेल। अरे तुझ्या तर इयर प्लग्स लावायला हवे होते, उगाच कानाला त्रास। संपला का रे? हा, मग विषय एकदम ओके। आता तुम्हाला लगेच फोटो पाठवतो मी त्याचा। नको नको नको, ते रक्त बिक्त बघितलं ना की मला रात्री झोप येत नाही। हा, पण ते फोटो व्हायरल करा, असल्या लोकांना दहशत बसायलाच हवी। अहो, फोटो पाहिलेत का? फोटो इतक्या लवकर?
मी रमाच्या फोटोबद्दल बोलते, जे लावण्याने पाठवलेत. बघा तरी किती सुंदर दिसते. खरंच स्मार्ट आहे एकदम मुलगी. पण हे फोटो मला दाखवून काय उपयोग आहे? ज्याच्याशी लग्न व्हायचं आहे त्याला दाखवायला हवेत. हो हो, कधी येत आहेत चिरंजीव? काही सांगितलं नाही अजून, पण लवकरच येईल म्हणाला. बहुतेक यावेळी सुद्धा आपल्याला सरप्राईज देणार आहे तो. माझ्या मनात एक वेगळाच सरप्राईज प्लॅन आहे, पण तो कोणालाही कळता कामा नये. हॅलो, बोला. इन लॉस? एकदम इनलॉज. अरे आपल्या मुलांचं लग्न तर होऊ दे. ते तर होणारच म्हणतात. बरं, मी मानसीकडे रमाचे फोटो पाठवले, ते वरुणला फॉरवर्ड केले? ऑफकोर्स केले ना. हे बघ, त्याला रमा नक्की आवडणार. मंदार, माझी रमा कोणालाही आवडेल अशीच आहे. शी इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. ओके भाऊ, हाय लावण्या. हे हाय. मी काय म्हणते, वरुण यायच्या आधी आपण रमाची आणि वरुणची पत्रिका एकदा गुरुजींना दाखवून घ्यायची का? कशाला? मानसी, हे पत्रिका बित्रिका असं काही नसतं. तुला माहिती आहे ना, माझं आणि गिरीशचं लग्न पत्रिका बघूनच झालं होतं. 36 पैकी 36 गुण जुळले होते आमचे. आठवत आहे ना? झालं काय, आमच्या 36चा आकडा निर्माण झाला. गिरीशने सवत आणून बसवली माझ्या डोक्यावर. अगं मला माहिती आहे, अगं तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण या पत्रिकेचं ना मला मनापासून वाटलं म्हणून. एनिवेज, हे बघ, वरुणचं इंडियामध्ये येणं फायनल झालं ना की तुम्हाला अपडेट करू. ओके, टॉक टू यू सून. बाय. या, बाय बाय. म्हणजे रमा आणि वरुणची पत्रिका बघायचीच नाही? लावण्या तर तसंच म्हणाली. तिच्या म्हणण्याने काय होणार आहे? मला माझ्या मुलाचं लग्न पत्रिका बघूनच करायचं. रमाचं आणि वरुणचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे. काय मग, शेवटी आणलं ना राघव पुरोहितला माझ्या पायाजवळ. मला व्हिडिओ काढलास ना? येस ऑफकोर्स. रमा, तुझा चॅलेंज तर असं होतं ना की तू राघवला तुझ्या पायाला हात लावायला फोर्स करशील, त्याला तुझे पाय धरायला लावशील. पण हा व्हिडिओ बघ ना, यात तर असं काहीच नाहीये. राघवने तुझ्या पायाला तर हातच लावला नाही. हो यार, इट मीन्स रॅम्स तुझं चॅलेंज कम्प्लीट झालंच नाहीये. होईल, चॅलेंज कम्प्लीट होईल. थर्टी मिनिट्स रमासाठी दुनिया इकडची तिकडे करायला पण खूप पुरेसं. मग या राघव पुरोहितला माझ्या पायाशी आणणं हे काही कठीण काम नाहीये. रमा,
वेलकम वेलकम टू इंडिया माय सन. हे काय मॉम डॅड, तिथे मी तुम्हाला घाबरवून सरप्राईज देणार होतो तर तुम्हीच मला सरप्राईज दिलं. अरे बाप आहे मी तुझा बाप. मम्मी हो नो, या सरप्राईजच्या नादात ना तुझं औक्षणच करायचं राहून गेलं रे. जा आधी पहिल्यांदा दाराजवळ जा, तुला ना ओवाळल्याशिवाय मी आताच घेणार नाहीये. तू फक्त मला नाही दोघांना ओवाळायचं. नाही दोघांना म्हणजे कम इन नॅन्सी. कोण आहे वरून? तुझे तू. अगं मी हिच्याशी लग्न केलेलं. मग काय करतेस? आता राघव माझ्या पायाला फक्त हात नाही लावणार, तर माझ्या समोर लोटांगण घालेल. येस. काय झालं रॅम्स? हे तू काय केलंस? तो बघ, तो इडियट येतोय. आता तो या फ्लोअर्सवरच्या मार्बलवरून घसरून खाली पडेल. And then माझ्या पाया. कम ऑन डफर, आता हेच तुझं कार्पेट आहे.
तुम्हीच माझ्या मागे लागला होतात ना, लग्न कर लग्न कर, म्हणून करून टाकलं. काय झालं? तुला नॅन्सी आवडली नाहीये का? अजिबात नाही. तू असं कसं करू शकतोस वरून? आम्हाला विचारल्याशिवाय तू लग्न कसं काय ठरवू शकतोस? आमची पण काहीतरी स्वप्न होती सुनेबद्दल. वरून आम्हाला हे लग्न मान्य नाही. तू आत्ताच्या आता हे घर सोडून जा. वरून तुझा आणि आमचा संबंध संपला. अहो, मला ना विष आणून द्या, कारण आपल्याच मुलाने ना आपला विश्वासघात केलाय. चिल मॉम, रिलॅक्स. तू लगेच किती सेंटी झाली? अगं 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 मी मस्करी करत होतो. अगं हे बघ, ही नाही माझी बायको वगैरे कोणी नाही. ही जस्ट फ्लाईट मध्ये भेटली, आम्ही कॅब शेअर केली. अगं तुम्हाला हा शॉक द्यायचा होता म्हणून मी तिला इथे घरी घेऊन आलो. तिला ती कॅब घेऊन तिच्या मैत्रिणीकडे जायचं. काय? थँक्यू नॅन्सी. एनी टाइम. बाय बाय गाइस. वरुण, बाप से बेटा सवाई. कोणाचा? कसं वाटलं सरप्राईज? मस्त. हे बाबा, असं काही सरप्राईज वगैरे देणार नाहीस ना रे? परस्पर लग्न वगैरे नाही ना करून येणार? नॉट ॲट ऑल मॉम. मी लग्न करेन तर तुम्ही चॉईस केलेल्या मुलीशीच करेन. अँड दॅट्स माय प्रॉमिस. दॅट्स लाईक माय गुड बॉय. माफ करा अहो, इथे सगळं काय घडतंय मला काहीच कळलं नाही. मला फक्त कोणीतरी पडताना दिसलं ओझरतं म्हणून मी हात धरला, पण त्या पडणाऱ्या बाई तुम्हीच निघाला. डोंट कॉल मी पडणारी बाई, ओके? पण हे इथे चाललंय का नक्की? सर आओ सर, काय झालं तुम्हाला? अरे राघव, तुझे तर फक्त डोळे कामातून गेलेत रे, माझे तर सगळे अवयव टुचते रे, टुचते. माझा जीव जाईल रे असं वाटतं. टुचते. आओ, मी हे फाईल बघत होतो, या डॉक्युमेंट मध्ये खूप चुका आहेत सर. अरे त्या चुका गेल्या खड्ड्यात, आधी या चुका सावकाश सावकाश सर. मूर्ख, बेअक्कल, दगड. कोण सर? अरे तोच ज्याने या मार्बल इथे पाडले. तो सर सर प्लीज माझा ऐका. नाही, माझा त्याला शाप आहे. तो जेव्हा आंघोळीला जाईल आणि तोंडाला साबण लावेल ना, नेमकं त्याच वेळेला पाणी गेलेलं असेल.
तो सिनेमाला जाईल ना आवडत्या तेव्हा सिनेमाचा शो हाऊसफुल असेल. मोठ्या हाऊसने जेव्हा तो पार्टीला जाईल ना तेव्हा तिथली दारू संपलेली असेल. सर प्लीज तुम्ही तुमच्या कॅबिन मध्ये जा, म्हणजे आपल्याला तुमच्या चुका काढता येतील. सर सर आय मीन म्हणजे तुम्हाला आमच्या कामातल्या चुका काढता येतील सर. अरे आधी काम तर करा रे. अरे सर्कस बनवून ठेवली ऑफिसची. आवरा आवरा या मार्बल सगळ्या. शिस्त म्हणजे शिस्त शिस्त. सर हा प्लॅन पण फ्लॉप केला. आता काय करू? 3 मिनिट्स राहिलेत, अजून माझं चॅलेंज कम्प्लीट नाही झालंय. ग्रीन टी नकोय मला. हॉट ग्रीन टी पी आणि कूल डाऊन हो. पण ऑलमोस्ट 5 वाजतच आलेत. बट इट्स ओके. एखादं चॅलेंज नाही कम्प्लीट झालं तर काही बिघडत नाहीये. नेहा, तू तिला अजून अपसेट करायचं काम करू नकोस हा. अगं पण अपसेट काय व्हायचंय? उलट तिने तर हॅप्पी व्हायला पाहिजे. ती जोरात पडली नाही. रॅम्स, तू टाकलेल्या मार्बल्सवरती तूच पाय घसरून पडली असतीस. पण नशीब राघव आला तिकडे आणि त्यांनी वाचवलं तुला. पण आता प्लीज ते रिव्हेंज वगैरेचं डोक्यातून काढून टाक ना ग. ऐक ना, राघवला माहित पण नव्हतं की ती मुलगी मी आहे. त्याने मला चुकून सेव्ह केलं. ओके, आणि त्याच्यासाठी मी आधीचं सगळं विसरून रिव्हेंज सोडून द्यायचा. आय लॉस्ट इट, इडियट. आणि नेहा, विसर म्हणजे तू पाहिलं नाहीस का आपली रमा त्या राघवमुळे 2 वेळा चॅलेंज हरली आहे. हॅलो, मी चॅलेंज अजून हरले नाही आहे. 10 मिनिट्स, अजून 10 मिनिट्स बाकी आहे. आयडिया मिळाली आणि ही आयडिया आता फ्लॉप जाणार नाही. आय एम व्हेरी शुअर. आता तू काय करणार आहेस? We will watch, darling. रमा! काय झालं तुम्हाला? एवढं कसं लागलं तुम्हाला? अरे बापरे, रक्त रक्त. अरे कोणीतरी फर्स्ट एड बॉक्स आहे ना. फर्स्ट एड बॉक्स आणतो. मॅडम तुम्ही काळजी करू नका, फर्स्ट एड बॉक्स येतोय. पण मला सांगा तरी हे लागलं कसं? आणा आणा. Calm down, calm down. हे तर संपलंय. सॉरी
सॉरी. एक मिनिट द्या मला, 1 मिनिट द्या. सावकाश, मी आलोच. राघव, मिस्टर राघव, काय झालं सर? अरे हा औषध लावायचं सोडून कुठे गेला? शट अप. सॉरी सर. मिस्टी, या इज कमिंग बॅक. मामा, आउच. काम डाऊन, आता सगळं ठीक होणार आहे. सगळं ठीक होईल. आउच. हळद लावली की रक्त लवकर थांबतं. मी रमा यांना एवढा लागलाय आणि तू हसतेस? सर मी हसत नव्हती, रमाच हसत होती. सर, डोक्याला मार लागल्यावर माणसाला येड लागतं हे तर माहित होतं. पण रमा मॅडमच्या तर पायाला लागले, मग त्यांना कसं काही येड लागलं? नाईस ऑब्झर्वेशन. थँक्यू सर. शट अप. सॉरी सर. मिस रमा, तुम्ही का हसताय? येस, वाय? कारण मी चॅलेंज जिंकली. मोना, चल फोन काढ आणि शूट करा ग. नेहा, 5 वाजायला अजून 1 मिनिट बाकी. आणि सी, राघवने माझा पाय त्याच्या हातात धरला. अरे माझ्या ऑफिस मध्ये काय चाललंय? सर, खरं सांगायचं तर मलाही कळत नाहीये काय चाललंय. अरे, इनफॅक्ट तुला तर हे सगळं कळायला हवं रे. कारण हे सगळं मी तुझ्यावरचा रिव्हेंज घेण्यासाठी करते. रिव्हेंज? अहो पण तुम्ही माझा सूड घ्यावा असं मी केलंय काय? तू काय नाही केलंयस ना हे विचार. तू जेव्हा माझ्या कारवर चढला होतास ना तेव्हा. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी रिव्हेंज घेणार. पण काय आहे ना, तू तेवढ्यावरच थांबला नाहीस ना रे. तू माझ्या घरी आल्यावर मला चेंज करायला लावलंस, मला ती स्टुपिड साडी नेसायला लावली. मग मी काय केलं माहिती? wanna know? काय? मी सगळ्या ऑफिस समोर तुझे कपडे उतरवले. इफ यू रिमेंबर, ऑफिसच्या फर्स्ट डेला वासूने तुझ्या अंगावर चहा सांडवला होता. उप्स, ऍक्च्युली तो त्याने चहा सांडवलाच नव्हता. मी त्याच्या पायात पाय ठेवून त्याला पाडलं होतं. बघा सर, माझी
सॉरी सर. अँड ऑल्सो तुला आठवतंय ऑफिसच्या वॉशरूम मधून तुझे कपडे गायब झाले होते. ते गायब नव्हते झाले, ते मी गायब केले होते, मी पळवले होते ते. आणि तुला अंगावर फक्त कर्टन घेऊन बाथरूमच्या बाहेर यायला लावलं. माझ्या घरात जेव्हा तू पूजेच्या दिवशी आलास तेव्हा तू माझ्या डॅडच्या मनात नको नको ते भरवलं. आणि त्याच्यामुळे, फक्त आणि फक्त त्याच्यामुळे त्याने मला तुझ्या पाया पडायला लावलं. तेव्हाच मी ठरवलं रिव्हेंज घ्यायचं. आणि तो मी आज घेतला. मी चॅलेंज घेतलं होतं. आज संध्याकाळी 5 वाजायच्या आत मी तुला माझे पाय धरायला लावणार. सी, चॅलेंज कंप्लीट आहे. म्हणूनच मी ते पेपर जमिनीवर टाकले. पण काय आहे ना, इट वॉज माय बॅड लक. तो प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, म्हणून मीच ते मार्बल जमिनीवर टाकले. But see, result बघा. मी चॅलेंज जिंकले. Are you crazy? अरे हसतोय काय? मी तुझी कशी वाट लावली हे तुला सांगते आणि तू हसतोय. मोना वेडा आहे का हा डफ? नारायणा, मला असं वाटतंय ह्याला ना वेड लागलं. अहो त्याला बघून आता मलाही वेड लागलंय. मिस रमा, यू टू, तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये असं वागत होतात? असं मिस पी, जस्ट लुक ॲट हिम. बघा, अहो तो या धक्क्यातून अजून सावरला नाहीये आणि म्हणून तो वेड्यासारखा असतोय. आय मीन, नाही सर, मी काही झाकत नाही. मी हसतोय कारण रमा मॅडमनी खूप क्षुल्लक कारणासाठी स्वतःला इजा करून घेतली. मॅडम, अहो तुम्ही मला जर सांगितलं असतं की राघव माझ्या पाया पड, तर मी आनंदाने तुमच्या पाया पडलो असतो. व्हॉट? हा, त्यासाठी तुम्ही स्वतःला इजा करून घ्यायची काहीच गरज नव्हती. तू रमाच्या पाया पडला असतास? अर्थात. स्त्री हे शक्तीचं प्रतीक असतं. तिच्यामध्ये देवीचं अस्तित्व असतं. त्यामुळे कुठल्याही स्त्री समोर नतमस्तक होण्यात मला कसलाच संकोच नाही. उलट मी ते माझं भाग्य समजतो.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. अर्थात जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात. वाह, ब्रिलियंट माय बॉय, सिंपली ब्रिलियंट. मला आत्ता रील करायचंय. हो आई सांगते, फक्त पत्र नमस्कार. लावून देते आणि नमस्कार नमस्कार नमस्कार. पंडित गजानन पुरोहित आहेत का? हां हो हो या ना. या या या. चपला काढा. हो हो. या बसा इकडे. थांबा. हा बसा. पाणी घेऊन येते. हो पाणी घेऊन या. मला सांगा, तुम्ही चहा घ्याल का कॉफी घ्याल? नाही नाही नको, खरंच हो, थँक्यू. अहो नाही, असं चालतच नाही. आमच्या घराची रीत आहे, पाहुणचार घेतल्याशिवाय पाहुण्याला सोडतच नाही आम्ही. थँक्यू. जा कॉफी घेऊन ये यांच्यासाठी, आणि गजाला पण पाठव. हो हो सांगते. अहो तुमच्याकडे कोणीतरी आलेत. बर ह्या बाईनी उजवा पाय आधी टाकला का डावा? हे घे कॉफी. बहुतेक उजवा. अहो कशाला कॉफी वगैरे? असं चालतच नाही आमच्याकडे. थँक्यू. सांग घ्या. घ्या घ्या कॉफी घ्या. बरोबर झाले की नाही सांगा. गजा ये बस इथे ये. हे बर का गजानन पुरोहित. नमस्कार. नमस्कार. आपण? मी मानसी दिवेकर. मुलाची पत्रिका दाखवायची होती म्हणून आले. गुरुजी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय की तुम्ही पत्रिका बघून जे भविष्य सांगता ना ते कधीच खोटं ठरत नाही. मला माझ्या मुलाचं लग्न करायचंय. मी पत्रिका आणली आहे. ही मुलाची पत्रिका आणि ही मुलीची पत्रिका. गुरुजी जरा बघून सांगाल का ह्यांच्या पत्रिका जुळत आहेत का? म्हणजे संसार सुखाचा होईल का? हे बघा, मी फक्त पत्रिका वाचण्याचं काम करतो. जे विधिलिखित असेल ते कोणालाच बदलता येत नाही. असो, मुलाचं आणि मुलीचं नाव काय? माझ्या मुलाचं नाव वरुण आणि मुलीचं नाव रमा. रमा? हॅलो, तू आता जे काही कठीण बोललास ना ते मला काही कळलं नाही. ओके हरकत नाही, तुम्हाला कळेल असं सोपं करून सांगतो. मी आता तुमच्यातल्या देवीला नमस्कार केला. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते, ती तुमच्यातही आहे. म्हणूनच तर तुम्ही इतक्या चांगल्या आहात. राघव, अरे रमा तुझ्याविषयी इतकं वाईट बोलली, इतकं वाईट वागली, तरी सुद्धा तू तिच्याविषयी इतकं चांगलं आणि छान बोलतोय. I don't know how come. See? हो, आहेतच त्या चांगल्या. आत्ताच बघा ना, मी त्यांच्या पाया पडावं म्हणून त्या वाटेल ते करू शकल्या असत्या. अगदी मला सुद्धा इजा पोहोचवू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं न करता स्वतःला जखम करून घेतली. हा त्यांचा चांगुलपणाच झाला ना. गुरुजी, काय झालंय? म्हणजे पत्रिका जुळत नाही आहेत का? नाही, थोडा धीर धरा. हे असं लगेच नाही सांगता येत. काय, नाती जुळवण्यासाठी सुद्धा गणित मांडावी लागतात. अहो, आपलं आयुष्य सुद्धा एक गणितच आहे, देवानं मांडलेलं.
हो ना, आणि आपण आपल्या परीने ते सोडवत राहायचं. सुटलं. काय? दोन्ही पत्रिकांचं गणित सुटलं. म्हणजे वरुणचे आणि रमाचे 32 गुण जुळताय. बत्तीस गुण जुळतायत खरे, पण रमा मॅडम, तुम्ही खूप शूर आहात, धाडसी आहात. तुम्हाला कसलीच भीती वाटत नाही. ही तुमची ताकद आहे. फक्त ही ताकद चांगल्या कामांसाठी वापरा. अहो, निर्भीडपणेच करायचं असेल तर प्रेम करा, ही अशी हिंसा नको. इज राईट. तुमच्यामध्ये एक ऊर्जा आहे. ऊर्जा म्हणजे एनर्जी. ती एनर्जी लोकांना जवळ आणण्यासाठी वापरा, त्यांना दूर करण्यासाठी. त्याने तुमचा राग सुद्धा शांत होईल आणि तुम्हाला दिसेल की हे जग किती सुंदर आहे. आणि एखाद्याला पायात लोळवण्याची सूडबुद्धी सुद्धा तुमच्यात उरणार नाही. येतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम, यापुढे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी स्वतःला त्रास कधी करून घेऊ नका. आणि काळजी करू नका, तुमच्या जखमेवर औषध लावलंय, लवकरच बरी होईल ती. येतो. आले. ओके ओके ओके. मिस रमा, माझ्या कमरेचे हे जे तुकडे झालेत ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेले आहेत. तुमच्या चुका या खऱ्या चुका होऊन मला टोचल्या, समजलं? खोलवर रुजल्या. तुमच्या ह्या चुकीसाठी मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता डिसमिस करू शकतो. राघव काय म्हणाला? What राघव says? माणसांना तोडू नका, माणसं जोडा. म्हणून मी तुम्हाला फक्त वॉर्निंग देऊन सोडून देणार आहे. यापुढे माझ्या ऑफिसमध्ये मला अशी भांडणं चालणार नाही. आणि राघव, ही वॉर्निंग तुझ्यासाठी सुद्धा आहे. तुमचं काही भांडण असेल, आय डोंट केअर, ते सगळं ऑफिसच्या बाहेर. तुम्ही जॉईन केल्यापासून आपल्या ऑफिसमध्ये रोज नवीन गोंधळ होतोय, तो मला चालणार नाही. पर्सनल मॅटर्स ऑफिसच्या बाहेर ठेवा. ऑफिसमध्ये फक्त काम. शिस्त म्हणजे शिस्त. काय चाललंय इथे? सिनेमा चालू आहे. मिस रमा, राघव, तुम्ही इंटरव्ह्यू चांगला दिला होता म्हणून मी तुम्हाला अपॉइंट केलं होतं. आज मी तुमचा पुन्हा एक इंटरव्ह्यू घेणार आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरावर तुमचं फ्युचर ठरेल. राईट? म्हणजे आता बबली सर या दोघांचं भविष्य सांगणार. गप्पा बसा. आर यू रेडी? वरुणचे आणि रमाचे 32 गुण जुळताय.
32 गुण जुळतायत खरे, पण पण काय गुरुजी? नाही म्हणजे रमाच्या आणि वरुणच्या पत्रिकेत काही प्रॉब्लेम आहेत का? नाही, वरुण आणि रमा एकमेकांसाठीच बनलेले आहे. जर यांचं लग्न झालं तर दोघं सुखाचा संसार करतील. नाही कळलं नाही मला. जर लग्न झालं तर म्हणजे? मी तुम्हाला म्हटलं ना, मी फक्त पत्रिका बघतो, नियती नाही बदलू शकत. अच्छा, म्हणून तुम्ही मगाशी असं म्हणालात का दोघांचे फक्त 32 गुण जुळत आहेत? अहो नाही नाही नाही, तसं नाहीये. तुमचा काहीतरी गोंधळ होतो. मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. काय आहे, पत्रिकेत 18 गुण जुळले पाहिजे आणि 18 ते 25 गुण जुळले तर ते चांगलं, आणि 26 ते 32 गुण जुळले तर ते उत्तम असं मानलं जातं. तेव्हा आता तुम्ही मनात कुठलीही शंका ठेवू नका. वरुण आणि रमाचं लग्न निर्धास्तपणे करा. हो ना, म्हणजे काय लग्नाच्या पत्रिका छापायला हरकत नाही. रमा वेट्स वरुण. थँक्यू गुरुजी, खरंच खूप थँक्स. येऊ मी आता? गुरुजी, ही आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू. नाही नाही नाही, मी असं काही घेत नाही. नाही गुरुजी, पण मी हे स्वखुशीने देते. हो, पण ते माझ्या तत्वात बसत नाही. तुम्ही इतकी छान पत्रिका बघितली म्हणून देते. बरं. तुम्ही असं करा की रस्त्यात जाताना तुम्हाला मंदिर दिसेल तर त्याच्या दानपेटीत हे टाक. हा, पण मला पोचलं असं मी समजेन. बर. आर यू रेडी? ओके. पहिला प्रश्न, तुमच्या डोक्यावरून 240 केस कमी केले तर किती केस उरतील? Come on. 99,760. ओके. हे तुम्हाला कसं कळलं? सिंपल आहे, मी स्मार्ट मॅथ्स केलं. आपल्या डोक्यावर 1 लाख केस असतात, त्यातले 240 मायनस केले, रिमेनिंग मी तुम्हाला आन्सर दिलंय. अँड ऑल्सो जर तुम्हाला माझं उत्तर पटलं नसेल तर तुम्ही मोजू शकता. ब्रिलियंट, व्हेरी ब्रिलियंट. राघव, युअर आन्सर. आधी आहेत त्याच्यापेक्षा 240 कमी. इतका सोपा हिशोब आहे सर, एवढं गणित करायची गरज नव्हती. वाव, वंडरफुल. वंडरफुल. आता दुसरा प्रश्न. वासू. हा. Yes, sir. Thank you. My pleasure, sir. Shut up! Sorry, sir. Sorry. मिस रमा, आता यातून तुम्ही एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवून दाखवा. Sure.
गॉड इज नोवेअर. देव कुठेच नाही. Raghav, now it's your turn. Yes, sir. God is now here. देव सर्वत्र आहे. Wonderful, my boy! Thank you. प्रश्न नंबर 3. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे वीकनेस. आणि ते फक्त स्टुपिड लोक करतात. इट्स अन इल्युजन. व्हॉट्स इट कॉल्ड? भास. भास. करेक्ट. राईट. भास. या. खोटं असतं ते. आणि प्रेम फक्त स्टुपिड लोक करतात. काय आहे ना, जे लोक प्रेम करतात ना, त्यांचा त्यांच्या लाईफवर फोकस नसतो. आणि ऑल्सो ते दुसऱ्याच माणसाचा खूप जास्त विचार करू लागतात, त्यालाच खूप जास्त इम्पॉर्टन्स देऊ लागतात. अँड बिकॉज ऑफ विच त्यांची ग्रोथ होते. इन शॉर्ट, प्रेम अननेसेसरी गोष्ट आहे. राघव, प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर. आपला श्वास असतो प्रेम. नाती घट्ट बनवतं ते प्रेम. युद्ध संपवतं ते प्रेम. प्रेम हे समुद्रापेक्षाही खोल आणि सूर्यापेक्षाही तेजस्वी असतं सर. या जगात प्रेम आहे म्हणून आपण होता. पाळण्यातल्या बाळाला दूध पाजणाऱ्या त्याच्या आईपासून सुरू होणारी आणि निरंतर वाहणारी एकच गोष्ट आहे सर, ती म्हणजे प्रेम. my boy! वा, काय उत्तर दिलंय. सुपर. थँक्यू सर. यू मे गो नाव. बट सर, तुम्ही हे जे इंटरव्ह्यू घेतलं त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं? मी माझं इंटेन्शन तुम्हाला का सांगू? गेट बॅक टू वर्क. ही शिस्त म्हणजे शिस्त. सर 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 तुम्ही रमा आणि राघवला त्यांचा रिझल्ट नाही सांगितला, पण प्लीज आम्हाला सांगा ना. म्हणजे तुम्ही त्यांना 3 प्रश्न विचारून तुम्हाला त्यांचं काय भविष्य कळलं? नॉनसेन्स! जे मी त्यांना सांगितलं नाही ते तुम्हाला काय सांगू? सांगा ना सर प्लीज. तुम्ही सांगितलेलं भविष्य ना खरं ठरतं. हो सर. अरे आधी तुम्ही तुमच्या भविष्याचं बघा. काम चुकार कुठले? चला कामाला लागा. हाय. हा हा. तुम्हाला नीट. येस सर. रमा आणि राघव व्हेरी स्ट्रेंज कपल. रमा पूर्व आहे तर राघव पश्चिम. रमा धरती आहे तर राघव आकाश. वेल, पण त्या दोघांना जोडणारं एक क्षितिज आहे. मला खात्री आहे कुठली तरी गोष्ट या दोघांना नक्की एकत्र आणणार. यू डोंट बिलीव्ह, पण ते एकमेकांसाठीच बनले. मेड फॉर इच अदर.
आता लवकरच आपल्याला बघायला मिळेल रमा वेल्स राघव ते 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 नेहा तुझ्याकडे चॉकलेट आहे? चॉकलेट दे मला पहिले. हो हो हो, पण अगं तुला चॉकलेट का हवंय? तू अपसेट आहेस? ऑफकोर्स अपसेट आहे मी. पाहिलं नाहीस का प्रोफेसर काय बोलत होते की सुपर आन्सर्स दिले मी, पण नो त्यांना ते इडियट राघवचे आन्सर्स आवडले, त्यालाच प्रेस करत होते. अगं रॅम्स, पण राघवने खरंच मस्त आन्सर्स दिली. शट अप आणि जस्ट शट अप. बघा त्या त्याची तारीफ काय करत असते ग? आणि मला सांग काय येतं त्याला? काय येतं? फक्त लेक्चर देता येतात. बोरिंग कुठला. बघा त्या फिलॉसॉफी झाडत असते. आज तर काय प्रेमावर फिलॉसॉफी देत होता. किती बोरिंग लेक्चर दिलं. गॉड प्लीज प्लीज सेव्ह दॅट कर. त्याची जी कोणी होणारी बायको असेल ना जी सॉलिड वाट लागणार आहे. पुअर गर्ल. पण रॅम्स, तुला एखादा राघव सारखाच नवरा मिळाला तर काय करशील? हे तुला माझा मूड चांगला बघवतच नाही ना, क्रेझी गर्ल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जर का त्याच्यासारखा नवरा मिळाला ना तर फर्स्ट नाईटलाच डिवोर्स देईन ना मी. त्या इरिटेटिंग लेक्चर देणारा नवरा कोणाला हवा असेल का? बोरिंग कुठला. रोज लेक्चर नाही ऐकणार आहे मी. अँड दॅट इरिटेटिंग स्माइल, ती पण मला रोज रोज नाही बघायची आहे. मूर्ख कुठला. असा गोड गोड बोलणारा नवरा ना मला अजिबात नको आहे, कळलं? स्वतःला मिस्टर सदाचारी समजतो तो. रॅम्स, अगं तू आहेच मिस्टर सदाचारी. हॅलो ऐक ना, तू वाटेल ते असू दे, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आणि मला त्याच्यासारखा मुलगा तर अजिबात नकोय, कळलं? एक वेळेला सिंगल राहील मी, नवराच नको मला, पण असा मुलगा नकोय टफ. तुम्ही पण ना रमा. वा, मस्त झालाय चहा. काय मामा, कसं वाटतंय? अश्विनी, तू बनवलास चहा? मस्त झालाय. काय झालंय काय तुम्हाला? ते गप्प गप्प का आहात? मौन व्रत आहे का सगळ्यांचा? कुणी बोला तरी. अगं आजी, तू तरी बोल. अरे हा विषयच असा आहे ना, खरं म्हणजे गजाननाने बोलायला पाहिजे, पण त्याचा पापड कधी मोडेल काही सांगता येत नाही. मोडू देत, पण आज मी गजानन भाऊजींना ना खडसावून विचारणार आहे की तुमच्या राघवचं आणि माझ्या अश्विनीचं लग्न कधी लावताय. हा हा विचार. तू यांना खडसावणार? नाही म्हणजे कसं विचारायचंय ते बघू आपण नंतर. पण आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. बिचारी कधीपासून तुमच्या घराची सून होण्याची वाट बघते ती. बाबा थोडं शांत व्हा ना. नाही, मी शांत होणार नाही. तुझ्या आणि राघवच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत मी शांत होणार नाही. ताई सांग बघू, तू भाऊजींना विचारतेस का मी विचारू? ठीक आहे, मीच विचारतो. खडसावून. जीभ जास्त चालायला लागली हा तुझी.
काय खाणोखुणा चालले आहे? नाही खाणाखुणा काही नाही, काही नाही खाणाखुणा. म्हणजे मी काय म्हणत होतो हा की राघव आणि अश्विनीच्या लग्नाची आपण तारीख ठरवूया का? नाही म्हणजे काय आहे की आता लोक मला विचारायला लागले तो की अश्विनीचं लग्न कधी होणार है ना. आणि आता तुम्ही तर काहीच स्पष्ट सांगत नाहीये, मी त्यांना काय उत्तर द्यायचं? आपण मुहूर्त काढून ठेवूया का? अय्या हे आले. हा आले. 100 वर्ष आयुष्य हा तुम्हाला. अगं नाही ठीक आहे, ठेवतो मी. असू द्या हो. बर काय झालं, माझाच विषय सुरू होता का? सांगतो. आणि माधवा तुझ्या प्रश्नाचंही उत्तर दे. हो. माधवा तुला सोनगिरी गाव माहिती आहे? सोनगिरी म्हणजे ते पिंपळगाव बसवांच्या जवळ. हा 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 तिथे तुमची 5 एकर जमीन आहे आणि तिथे तुम्ही मंदिर बांधताय. अगदी बरोबर. तर त्या मंदिरातल्या मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा मी राघवच्या हातून करणार आहे. अरे वा 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 छान छान. म्हणजे अश्विनी म्हणजे हा मान तुला सुद्धा मिळणार बर का? काय हो बाबा? नाही माधवा, हा मान फक्त राघवचा असेल. पण केला आहे की जोपर्यंत मंदिर बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत राघव ब्रह्मचारी राहिला. आणि तरच या पवित्र कार्यात कुठलं विघ्न येणार नाही. पण भाऊजी अहो मंदिर पूर्ण व्हायला किती वेळ लागेल माहित नाही. तोपर्यंत काय तुम्ही राघवचं लग्न थांबवून ठेवणार? पण माधव मामा माझी काहीच हरकत नाही. चला मग राघवच्या लग्नाचा विषय आता यापुढे या घरात कोणी काढणार नाही. काका मंदिर बांधून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काढता येईल ना? अश्विनी माधवा ये. हा तुम्ही सगळे एवढ्या काळजीत का दिसताय? हे बघा मी आबांच्या शब्दाबाहेर नाही आणि मला लग्न करायची मुळीच घाई नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.